उजनी पाण्याच्या चुकीच्या नियोजनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सोलापूर लांबोटी येथे राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडावे। यंदा उजनी धरण 110% भरले होते, तरीही शेतीसाठीच्या पाण्याचे नियोजन करता आले नाही। त्यामुळे पाण्याअभावी शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सीना नदीत पाणी सोडावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। कोळेगाव धरण आहे, हे कोळेगाव धरण हे सरप्लस आहे। या धरणातलं पाणी सीना नदीमध्ये सोडण्याच्या बाबतीमध्ये विचार करू असं आम्हाला प्रशासनाने सांगितलं। त्याची देखील आम्ही वाट पाहतोय, परंतु अद्यापपर्यंत कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झालेला नाही। जर हे पाणी सोडलं गेलं नाही तर आज या ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं ही उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी शेकडो कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे। आणि याला जबाबदार केवळ फक्त शिवाजी चौगुले आहेत, कारण पाणी होतं, पाणी नसताना जर अशी अडचण झाली असती तर आम्ही समजून घेतलं असतं। 122% धरण भरलेलं असताना सुद्धा पाणी पुरवू शकले नाहीत। याला कारण फक्त केवळ शिवाजी चौगुले आहेत आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि कोळेगाव धरणातून सीना नदीत जर पाणी सोडलं तर या उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस येईपर्यंत आमची पिकं कशी जगतील आणि शेतकरी कोलमडून जाण्यापासून वाचेल, आणि याच्याकरता ही मागणी आहे।